तर सकाळी सकाळी सर्वात आधी आवरून आम्ही चाललो आहे आपल्या नवीन घराकडे. नवीन घराकडे सनमायकाचं काम चालू आहे यार. फायनली आता लवकरात लवकर आपलं घर रेडी होणार आहे. मेन डोअरचं काम अजून पेंडिंग वर आहे आणि हॉल मधले जी सीएनसी कटिंगची डिझाईन होती ना ती सुद्धा लावलेली आहे. सध्या हॉल मधलं एवढंच काम झालेलं आहे. आपल्या घराच्या एसीची सर्व बाहेरची फिटिंग झालेली आहे आणि या बेडरूमचं सनमायकाचं पूर्ण काम झालेलं आहे. यार पॅरेंट्स बेडरूम ना माझी फेवरेट झालेली आहे कारण की इथून सनमायकाचं काम झाल्यावर इतकी सुंदर दिसते ना आणि हा पार्ट तर माझं सर्वात जास्त फेवरेट आहे. वरच्या बेडरूमचं फक्त वॉर्डरोबचं काम झालेलं आहे, बाकीचं काम अजून इन प्रोसेस आहे. जसं सनमायकाचं काम कम्प्लीट होते ना घर एकदमच सुंदर दिसतंय. सर्व काम बघून झालं मग निघालो आम्ही राहत्या घरी जायसाठी. जाताना मध्येच आठवलं आपल्या गाडीची जी की आहे ना तिचा सेल संपलेला आहे. या कीचा तर सेल आम्ही चेंज केला पण आपल्या जी घरची की आहे ना तिची सुद्धा बॅटरी लो झालेली, सो तिच्यासाठी पण एक सेल घेतला. आम्ही घराच्या एकदमच जवळ आलो होतो पण तेवढ्यात पाऊस सुरू झाला. मग आमचा विचार बदलला आणि आम्ही गेलो रगडा खायला. जोरदार पाऊस, थंड थंड वातावरण आणि गरमागरम रगडा, बेस्ट कॉम्बिनेशन. घरी आलो, घरी येऊन ऋषी डायरेक्ट फोन बघायला लागला आणि मला खूप जास्त बोर होत होतं म्हणून म्हटलं चला आपण आहे ना घर आवरून काढूयात. सर्वात आधी माझ्या कॉपर बॉटल मधून खूप सारं पाणी पिलं आणि डायरेक्ट लागले आवरायला. यार किती पण आवरलं ना खराबच होतं आणि हे आवरता आवरता माझी हालत खराब होऊन जाते. घराची साफसफाई झाली, आता थोडी फेसची साफसफाई करते. सर्वात आधी फेस क्लिन्झिंग करणार, ते पण ऋषीचं क्लिन्झर चोरून. आणि त्याने जर हा व्हिडिओ बघितला तो तर माझी हालतच खराब करणार आहे. क्लिन्झिंग केली, फेस वॉश केला आणि यार सिरियसली किती पण महागाचे लिप बाम वापरा पण व्हॅसलिन जो रिझल्ट देते ना तो तुम्हाला कुठेच नाही भेटणार. सर्व आवरून वरती आले, वरती येऊन बघते तर सगळे आपल्या फोन मध्ये गुंग झालेले होते. छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळे फोन बघत होते. कोणी कोणाशी बोलायला अडकमून होतं. सिरियसली फोनमुळे जेवढं चांगलं होतंय ना तेवढंच वाईट सुद्धा होतंय. रात्रीचे 9 वाजलेले आहे आणि पप्पांना आणि ऋषीला रात्रीच्या जेवणामध्ये पोहे खायचे होते. त्यासाठी मी पोहे बनवले, त्यांनी पोहे खाल्ले. त्यानंतर मी स्वतः जेवायला बसले. मी माझ्यासाठी पराठे बनवले होते आणि सोबतच मेसेज आधी करू की मूवी बघत होते. मला जुने पिक्चर बघायला खूप जास्त आवडतं. आता पेटू भरलेला आहे. आता येते मला खूप जास्त झोप. मी डायरेक्ट झोपून राहते. भेटूयात नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये. बाय बाय.